व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर ही साडी तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, म्हणजे नऊवारी शिवताना किती काय पसारा असतो किंवा काय आहे ते मी ते दाखवलं होतं. सहज व्हिडिओ शूट करत होते, पण तो हे तुम्हाला दाखवणं गरजेचं वाटलं. तर आता ही साडी घ्यायला येणार आहे. मी डम्मीला हे करून हे करते, म्हणजे एखादा शॉर्ट व्हिडिओ काढायचा आहे मला, कारण साडी खरंच खूप सुंदर आहे. कॉम्बिनेशन खूप छान आहे. कलर थोडासा वेगळा दिसतो, ह्याच्यामध्ये रेड दिसतो, पण हा थोडासा पिंकिश रेड आहे. हे का जो दिसतो ना बॉर्डर पैठणीचा जो आहे तो लूक खूप वेगळा आहे. तो ही साडी पण आय थिंक 2,500 की 3,000ची असं सांगितलं त्यांनी. खूप सुंदर आहे आणि ही कट ब्राह्मणी आहे, डबल काष्टा अखंड ब्राह्मणीने. ही मी तुम्हाला सांगते, पदर खूप छान आहे. ते आल्यानंतर अगर त्यांनी त्यांचा बॅकग्राऊंडला किंवा ते बोलताना आवाज घेते अगर त्या व्हिडिओमध्ये आल्या तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ते कुणा थ्रू आले ही माझ्या लक्षात नाही. आज विचारणार आहे, कारण एका दिवशी त्यांनी मेसेज केला, मी येतो बोलले आणि डायरेक्ट त्या आल्या होत्या. त्यामुळं मला एवढं विचारण्यात आलेलं नाही आहे. आणि ह्याला डबल कास्ट हे नाही आहे, बॉर्डर नाही आहे. इथे वरती जॉईंट आलं आहे ह्याला, इथं तुम्हाला दिसत असेल, पण ते मेऱ्यामध्ये जाते, त्यामुळं ते का वेगळं असं वाटत नाही. खूप सुंदर लुक आहे, खूप छान दिसते. अशी साडी तुम्ही घ्यायला हवी परफेक्ट कार्यक्रमासाठी. असाच हिरवा ब्लाऊज होता, तो मॅचिंग केला आहे त्याला, पण खूप सुंदर दिसते. आणि ह्याच्यावरचा प्लेन बॉर्डरचा जसा आहे तसा ब्लाऊज आणि असं हे आहे, हे बॉर्डर आहे. आणि ते आरीवर्क करून घेणार आहेत त्यांच्या नंदेकडून असं सांगितलं. तर ते लुक खूप छान येईल. आता बघूया आल्यावर काय बोलतात. डबल काष्टा आहे, मी नंतर दाखवते, कारण आता इतकं व्यवस्थित त्याला सेट केलं आहे. परत केले की मला डबल काम पडेल. असं काय नाही, चेहराच घेणार आहे. ॲक्च्युली ही माझ्याकडे कधी आलेली, मला वाटतं किती तारखेला, 15 दिवस. आणि अचानक मला फोन केला. कोणी सांगितलं होतं? यूट्यूब बघितल्यानंतर. त्या दिवशी एवढं बोलणं नाही झालं. कुठं राहतेस तू? ओके. ह्याच्या आधी पण 1-2दा बोलणं झालं होतं. आणि त्या दिवशी ती अचानक आली आणि मी कुठल्या तर कामात मीटिंगमध्ये होते, माझं बोलणं झालं नाही. मी साडी शिवताना विचार करते हिला कोण सांगितलं म्हणून. कशी वाटली साडी? अजून हे केलेलं नाही, ट्राय नाही केलं. खूप सुंदर. हां, कितीला घेतले? मला ह्याच्यामध्ये नाही येलो कलर हवंय, कधीच सांगितलं. मी जिथं घेते ना तिथं पैठणी येतच नाही. तू कोल्हापूरवरून आली? कोल्हापूरहून घेतली मी, ती 2500ला घेतली मी. 2500. पण ते काय ते कुरिअर बिरिअर करणार नाहीत ना, असं ऑड दुकान होतं. मला नंबर मला पाठवून दे, ह्याच्यात येल्लो पाहिजे. ओके. तर बघितल्यावर कसं वाटलं? खूप छान. मी तुला एंट्री केली आणि बघितलं आणि इतकं छान वाटलं, मस्त वाटतंय. मी तिला बोलते उद्या ये, बोलते नाही मी आत्ताच येते, उशिरा बोलवलं होतं मी. कॉम्बिनेशन एवढं सुंदर. नाही खूप छान. जसं ब्लाऊजचं आरीवर्क केलं? हो, नाही दिलंय करायला. दिलंय ना? ब्लाऊज शिवून झाला? नाही अजून. ओके. किती तारखेला आहे पूजा? ना वास्तुशांतीसाठी नाही की वट पौर्णिमेसाठी? नाही, वास्तुशांतीसाठी. ओके, वास्तू. हां. आणि ही का मुलगी आहे? ओके. हिच्यासाठी 9वारी शिवायचे. मी म्हणले 6वारी साडी घेऊन येतो. ओके. छान आहे, रप आणि टप आहे. कसं आहे धुतलं, कसं आहे केलं, नवीनच आहे. तो ब्लाऊज पण नाही काढला बहुतेक. ओके. रनिंग मध्ये आहे. हां. ओके. ब्लाऊज शिवायचं की फक्त साडी शिवायची तिची? साडी बघू ना माता शिवून. ठीक आहे. हां. कुठली शिवायची तिला? हीच की पैठणी शिवायची? कसली आवडते बाळा ही? नाही ही की शाही मस्तानी? शाही मस्तानी बस, शाही मस्तानी दोन्ही बघते. नॉर्मली अशी पण छान वाटेल. बघते शाही मस्तानीला जोड देऊन. आणि दुसरं काय शिवायचंय बोलले? ओके. परकर पोलका. हां. पट्टू पावडा. मग 1 मिनिट. घेर ह्याचा ओढणी पण ह्यातूनच करायचं. ह्याचा ब्लाऊज काय केलाय तुम्ही? ब्लाऊज नाही, याचा ब्लाऊज काढलाय. अरे शिवून घेतलाय तुम्ही? हो, ब्लाऊज ती शिवलेला आहे. शिवलेलं आहे का? ठीक आहे. पदरामध्ये ब्लाऊज बसवते मी त्याचा, परकर बसवते. मग हा ब्लाऊज शिव. आणि तुम्ही ओढणीसाठी ना ह्याला जॉईन, मी सांगते यालाच जॉईन असं, म्हणजे एवढं असं येईल ना, ह्याला असे जॉईन असं मी तुम्हाला दाखवते. ओके. तो वाला पाहिजे. ओके. म्हणजे खाली घागरा तो सेपरेट आहे. वरती असं ब्लाऊज आणि त्यालाच पदर. ओके. तो वाला पाहिजे. नॉर्मल पट्टू पावडा नको आहे तुम्हाला? ओके. चालेल. साडी चांगली आहे एकदम. हां, कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुला काय शिवायचं आहे नक्की? की आई सांगते ते चालतं? कितवीला आहेस? 6ला. तुला काय शिवायचं पिल्लू? तुझ्यासाठी धोती शिवू शकतो, आईने आणलंच नाही बघ, फक्त दीदीसाठी शिवते ना. हां, त्याला गार्डन मध्ये घेऊन जायचं ना, तिथे समोर होतं. नाही आवाज का नाही. कॉम्बिनेशन छान आहे हे. मी माप घेईन तिचं. ओके. तुम्ही ही साडी ट्राय करून बघ. आणि 1 मिनिट, थँक्यू. हां, कारण यूट्यूबवरून बऱ्याच जणांचं ऑर्डर येते, पण प्रत्यक्षात आले ना तरी ते रिप्लाय द्यायला थोडंसं नाही बोलतात. म्हणजे आमच्या कॉलनीच्या समोरच राहते. मला वाटतं वर्षापूर्वी पण बोलणं झालं होतं.
पण ते काय असं हे नाही हो, आलेलो. हो, पण मी विचार केला मी नऊवारी जेव्हाही घेईल पूजेसाठी मी ह्यांच्याकडेच येईल आणि स्पेशली मी नऊवारीसाठीच आली. कारण की आणि- त्यांचं ते फिटिंग खूप नाही. छान, म्हणजे बघूनच छान वाटतं की ते कसं मस्त छान हां, फिनिशिंग मध्ये काय Finishing खूप डाऊट छान. नाही आहे. कलर कॉम्बिनेशन छान दिसतंय. जाऊबाईचं पण शिवायचं आहे हो, ना. त्यांचं ओके, पण आहे. त्यांचं हो, पण ते पण. शिवल्यानंतर तर बघितल्यानंतर खूप छान दिसते साडी आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. म्हणजे असं आपण शोधायला गेलं तर नॉर्मली सेमी पैठणीमध्ये क्वालिटी चांगली ह्या साड्या खूप कमी भेटतात. आणि मेन म्हणजे रेअरली कॉम्बिनेशन आहे ना, पिंक पण दिसतो, राणी दिसतो. हा, राणी आणि रेड राणी असे आणि red तीन असं combination. 3-4 कॉम्बिनेशन आहेत त्याच्यामध्ये. आवडली का ग? हो. हा, तुला शिवायची नऊवारी कधी घालायचे? स्कूलमध्ये स्कूलमध्ये. perfect असतात ना. हां, नाही सहावारीची. पिलू कशी वाटते रे साडी? बोल बोलणारच नाही. बोल ना, खूप छान आहे ही. नेसू नाही, ना तुला मी आता? जसं जसं वाटतंय तसं सांग. नेसू ना? छान आहे असं नाही, तुला कसं दिसतंय ते कशी खरं वाटली खरं तुला सांग साडी? बघितल्यानंतर. मस्त. तुझ्यासाठी काय शिवायचं? हा, काय नाही. ऍक्च्युली वटपौर्णिमेस हे वास्तुशांतीसाठी ना. वास्तुशांतीसाठी. नाही साडी खरंच खूप छान दिसते. कमी असं बघायला गेलं तर आपण रिअल ज्या पैठणी असतात त्या खूप महागातल्या असतात, पण तो लुक येईल ह्याच्यामध्ये. हो, तो आणि हिला असा अखंड हे नको होतं, ब्राह्मणी नको होती. मग मी तिला घाई त्या दिवशी एवढं आपलं निवांत बोलणंच नाही झालं. पण ती माझ्या हातात साडी दिली आणि मला परत एकदाही नाही, मध्ये एकदा कशाला तर मेसेज केला, त्यानंतर साडी शिवली का म्हणजे शिवली. आणि मला वाटतं तिला ट्रायलमध्ये एखादं साडी दिली होती, माप पण नव्हता घेतला मी. नाही, माप पण नव्हता घेतलेला. परफेक्ट दिसते आहे. घातल्यावर बघू कसे दिसते. हो, चालेल, चल, चालेल. तिला कसं वाटतंय आता? हो, खूप छान. खुश? आणि फिटिंग तर बापरे, आ? एवढं छान आहे फिनिशिंग. आणि एकदम ती छान बसली आहे मला, कारण की मी हेल्दी आहे ना. हा, त्याच्यामुळे ती नाही मला- असं काय नाही. हे एक डोक्यात असतं बऱ्याच जणांचा की आमची तब्येत आहे, हे काट असं हे तब्येत आहे तर आम्हाला चांगलं नाही दिसणार. जेवढी तब्येत तू बघ ह्याच्यात एकदम सोबर पोट नाही दिसणार असं हे नाही. खूप परफेक्ट बसले मला. खुश एकदम. छान, खूप म्हणजे हं. मला असं मी कधी ब्लाऊज घालू. आणि कधी साडी ऍक्च्युली तिचं माप नाही काय नाही. त्या दिवशी कुठल्या तरी अर्जंट मीटिंगमध्ये होते आणि तिने मला विचारलं येते बोलले, मी विसरून गेले. ती अशीच एवढी छान बसली आहे, असं वाटते की काय असं नाही वाटतच नाही, म्हणजे एकदम बघ. इस्त्रीची पण गरज हा, नाही. नाही इस्त्रीची एकदम पण गरज आहे. नाही एकदम छान बसले. छान बसली आहे. छान बसले. चला खुश ना. म्हणजे हे नाही की बाबा हे नाही वाटलं पाहिजे. म्हणजे मॅप पण ते घाई घाईत घेतलेला आपण. हा, असंच बघितलं होतं. नाही, नऊवारी बघितलं की येते. हा. तू जेव्हा तयार होशील तेव्हा मला एकदम 1 मिनिटाचा व्हिडिओ आणि फोटो पाठव. हो, हा, हो, चालेल. इथं आहे की पूजा का घरी आहे? डहाणूला आहे. ओके, डहाणूला. नाही, आणि काष्टा बघ डबल कसा दिसतोय. खूप छान दिसतोय. छान दिसतोय ना, हो, छान छोटासा दिसतोय. केला. हो, हो, छान ठीक आहे, कुठं काही डाऊट नाही ना? नाही नाही खूप छान थँक्यू. Thank म्हणजे you. नाही नाही मी बोलेन, कारण माझ्या व्हिडिओमध्ये मी आणि डम्मी आणि साडी दिसते. म्हणजे जे कस्टमरचे असेच पार्सल पाठवून देते ना, त्यामुळे हे दिसत नाही. आणि आल्यावर मी तिला विचारले आधी चालेल ना व्हिडिओमध्ये येतेस, तर ती हां बोलली. नाही, खरंच छान दिसायला लागले. कॉम्बिनेशन खूप छान. खूप छान. आता ब्लाऊज परफेक्ट पाहिजे, फक्त perfect. आरी वर्क करते ना ती, हो. त्याच्यामुळे चालेल. ओके. इतकी खुश झाली ती साडी बघून. असा आनंद जेव्हा म्हणजे कस्टमरच्या चेहऱ्यावर पाहतो तर एक काम केलेलं समाधान मिळते. हे 2 साड्या देऊन गेले. ते परकरपुंक शिवायचं, एक नऊवारी शिवायची तिच्या मुलीची. ते आता बघते कधी शिवते, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तुम्हाला आता प्रत्यक्षात कळलं असेल की कसा रिप्लाय असतो कस्टमरचा. आणि हे मी तुम्हाला मनापासून सांगते, हे असं रिप्लाय असतं म्हणूनच मी काम करू शकते. कारण कस्टमर हा मेन म्हणजे आम्हाला काय बोलतात, एक देवाच्या रूपाने भेटतात ना, असा तो प्रकार आहे. आणि खूप छान वाटतं. माझ्याकडे येण्याचं कारण ऑर्डरचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. फिनिशिंग हे ते सगळ्यांचं असंच असतं. बरेच जण व्हिडिओमध्ये येतात, बरेच जण व्हिडिओमध्ये येत नाहीत. ज्यांना मी ऑनलाईन पाठवते त्यांचे फोटो पण कधी कधी येत नाहीत. पण चालेल, माझं काम चालतं आहे. तर चालेल. चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.